आज काहीसं असं झालं की ज्यामुळे माझे पुढचे 3 ते 4 दिवस पूर्णपणे वाया गेले. बरं, रोज सकाळी उठलो, प्रार्थना केली, मिल्कशेक पिऊन जिमला गेलो आणि जिमला बघतो तर काय, जिम पूर्ण खाली होती. आणि एखाद्या जिम करण्याला तुम्ही याचा आनंद विचारू शकता. मग पटापट आपले वॉर्मअप करून घेतले. आणि हां, मी नेहमी सांगतो वॉर्मअप खूप महत्त्वाचे असतात, कारण शरीर तुमचं मोकळं करतं. त्यानंतर वर्स्ट पॉसिबल अँगलने मी ही शूट केलेली आहे. सॉरी, बघून घ्या. इन्क्लाइन गर्लचे 3 सेट मारले. हा व्हेरिएशन ठेवा प्रत्येक ठिकाणी. बरं, ते असे मारलेत की फाटेपर्यंत मसल हलके हलके जे होतातच. त्यानंतर माझ्या 2 नंबर आवडीचा ट्रिसेप्स बेंच कर्ल याचे मी 3 सेट मारले. यामध्ये तुमच्या बायसेपवरती जास्त प्रेशर येतो. आणि डंबेल कॉन्सन्ट्रेशन कर्ल हा खूप दिवसांनी मारणार, त्यामुळे थोडी प्रॅक्टिस केली. फ्लो बरोबर होते की नाही, डायरेक्शन बरोबर असेल. त्यानंतर त्याच्याही बरोबर 3 सेट मारून घेतले. त्यानंतर पाणी पिला आणि वरती काय बघतो मला आठवत नाही, पण जाऊ दे. त्यानंतर हिरोसारखी एंट्री मारत डंबल हॅमरने आपण शेवट केलेला आहे आजच्या दिवसासाठी बायसेपचा. आणि इथे तुम्ही बघू शकता, मजा येते. आणि हा किडा प्रत्येकाला असतो, जिममध्ये असल्यानं समजेलच. हे लक्षात ठेवा. बघा आता ते जाऊ द्या. पण त्यानंतर आपण फोरआर्म्सचा व्यायाम करायला सुरुवात केली आहे, कारण की बायसेप्स सोबत फोरआर्म्स, ट्रायसेप्स सोबत फोरआर्म्स हा कॉम्बिनेशन परफेक्ट होतो. त्यानंतर फिंगर कर्ल मारून हे दिसायला सोपं दिसतं, पण यामध्ये खूप हाताची वाट लागते, बघू शकता तुम्ही. त्यानंतर रिव्हर्स रिस्ट कर्ल हे मारले आहेत, यामध्ये देखील फोरआर्म्सची वाट लागते. त्यानंतर थोडाफार आपण कार्डिओ म्हणजे चाललोय. आज जिममध्ये चालण्याचा विचार होता. आता मी तुम्हाला काहीतरी सांगते सकाळ सकाळी. Wake up, wake up, wake up. It's a brand new day. Wake up. आठवलं का? ही रिंगटोन होती कुठेतरी, सांगू शकता मला कमेंटमध्ये. त्यानंतर घरी आलोय, आंघोळ केली, देवपूजा केली आणि सकाळी मस्तपैकी पोहे केलेले आहे, तर नाश्ता केला. पण ते पोहे मला खूप नडले, समजू शकतो. हे होतं कारण. यामुळे समजलं का, दाढ, अक्कल दाढ, तिने मला डायरेक्ट डेंटिस्टकडे पाठवलं, बघू शकता. आणि पुढचे 3 दिवस मला काही नाही करता आलं. असाच चिरावला, असाच आजचा दिवस. भेटूयात तुला, बाय.